स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्यात बस चालकाला फुटला घाम, वाहनधारकांची तारांबळ, बस आगारासमोर काय घडलं? SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट, शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। प्रवेश सुरू डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, ॲबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी, 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। वेळ दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान विटा आगारातून एक बस बाहेर येते। खानापूर रस्त्याच्या दिशेने ती बाहेर जायला निघते, पण आगारातून ती तशी नेहमीच बाहेर पडते, परंतु आज ती बाहेर पडते त्यावेळी मात्र बस चालकाला चांगलाच घाम फुटतो। कारण बस बाहेर पडताना समोर डिवायडर आहे आणि गाडी वळवताना तो बसच्या समोर कायम अडथळा करत असतो। आज ही बस बाहेर निघत असताना डाव्या बाजूला एक 4चाकी वाहन लावलेलं होतं, त्यामुळे बस बाहेर जायला निघाली, परंतु इकडे डिवायडर आणि तिकडे 4चाकी गाडी यामध्ये ही बस अडकली। ना मागे जाता येईना ना पुढे जाता येईना। जवळपास अर्धा तास हा खेळ चालला होता। 4चाकीवाला आपली गाडी लॉक करून गायब झाला होता। या प्रकारामुळे बस स्टँड परिसरात रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढलेली होती। अखेर पोलिसांच्या मदतीने या 4चाकी वाहनधारकाला शोधण्यात आलं आणि तब्बल अर्ध्या तासांच्या खेळानंतर ही 4चाकी गाडी बाजूला करण्यात आली। तेव्हा कुठे या बसनं पुढे मार्गक्रमण केलं, मात्र तोपर्यंत बसमधील प्रवाशांसह दोन्ही बाजूच्या वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। खरं तर विटा शहरात वाहतुकीचे 3:13 वाजले, ना याकडे नगरपालिकेचं लक्ष न वाहतूक विभागाचं। दोघंही याबाबत एकमेकांकडे बोट दाखवतात। वाहनधारक मात्र कुठेही वाहने लावून पसार होत आहेत। कालच्या परिस्थितीवरून बघितलं तर अनेक वाहनं ही रस्त्याकडेला लावलेली दिसत होती, त्यामुळं वाहतुकीस तर अडथळा निर्माण होत होताच, तसेच वाहने अनेकांच्या दुकानांसमोर लावल्यानं व्यावसायिकांच्या व्यवसायावरही परिणाम होत असल्याचं व्यावसायिक सांगतायत। त्यामुळं या बिघडलेल्या शिस्तीला आळा घालावा अशी मागणी जोर धरते आहे। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।